याजसाठी केला होता अट्टहास, शेवटचा दिस गोड व्हावा. आता निश्चिंतीने पावलो विसावा, कुंटलिया धावा तृष्णेची कौतुक वाटे झाली यावेचाच, नाम मंगळाचे तेने गुणे. आता निश्चिंतीने पावलो विसावा, कुंटलिया धावा तृष्णेची. तुका म्हणे मुक्ती परिनिली नोवरी, तुका म्हणे मुक्ती परिनिली नोवरी. आता दिवस चारी खेळी मेळी, आता निश्चिंतीने पावलो विसावा, कुंटलिया धावा तृष्णेची. सेवेसंबंधी बोलण्यापूर्वी अल्पसा पर्याय द्यायचा म्हटलं तर तो असा, माहित असलं तरी सांगणं हे वाक्याचं कर्तव्यच असतं. आज तो खूप सुंदर नियोजनामध्ये सुरू असलेला हा वैकुंठवासी असणाऱ्या गोदाबाई निवृत्ती घुले यांच्या वर्ष श्राद्धानिमित्त किंवा प्रथम पुण्यस्मरणानिमित्त त्यांचे असणारे मुलं बिरुदेव निवृत्ती घुले, तसेच संजय निवृत्ती घुले, त्यांच्या असणाऱ्या मुली पारुबाई, रतनताई असतील, तसेच बाई असतील, तसेच त्यांच्या सुना सविता बिरुदेव घुले, मनीषा संजय घुले आणि त्यांची असणारी नातवंडे सानिया, रितेश, श्रावणी, निलेश, साक्षी असा यांचा सुंदर परिवार, मोठा परिवार आणि उपस्थित सगळे सोयरे इष्ट मंडळी, असा सुंदर परिवार आणि मोठा परिवार. आणि याच परिवारातून बरोबर 1 वर्षापूर्वी आजच्याच तिथीला आपल्या असणाऱ्या गोदाबाई या आजी या सर्वांना सोडून त्यांच्या पुढील प्रवासाला निघून गेले. आणि जात असताना त्यांनी मिळालेल्या आयुष्यामध्ये केलेल्या अनंत उपकारांच्या ऋणातून थोडी का होईना उतराई होण्याकरिता, तसेच त्यांच्या पुढील प्रवासाला योग्य गती सद्गती प्राप्त व्हावी म्हणूनच त्यांच्या स्मरणार्थ आजची ही कीर्तन सेवा. विठ्ठल मनुष्य जन्माचे काही वैशिष्ट्य आहेत, त्यातली महत्वाची 4 वैशिष्ट्य आहेत. त्यातलं पहिलं ते म्हणजे आपला जन्म कोठे व्हावा हे आपल्या हातात. दुसरं म्हणजे जन्माला आल्यानंतर आपले नातेवाईक, सगळे सोयरे, आई वडील हे कसे असावे तेही आपल्या हातात नाही. तिसरं म्हणजे आपलं आयुष्य किती असावं हे सुद्धा आपल्या हातात नाही. आणि चौथं सर्वात महत्वाचं म्हणजे आपलं मरण, आपला मृत्यू कुठे, कधी, कसा, केव्हा व्हावा हे सुद्धा आपल्या हातात नाही. हे पाठीमागील 2 वर्षात कोरोना काळात तुम्ही आम्ही खूप अनुभवलं. याच कोरोना काळात खूप चांगली माणसं तुम्ही आम्ही हरवून बसलो. तो काळ आठवला तर आजही अंगावर काटा उभा राहतो. याच कोरोना काळात आसपासची अख्खी कुटुंब संपताना आपण पाहिले. त्या कुटुंबातील कितीतरी जणांचा आक्रोश आपण अनुभवला. कुणाचा बाप, कुणाचा भाऊ, कुणाची आई तर कुणाची ताई. ही माणसं उपचारासाठी म्हणून दवाखान्यात जे गेले ती माणसं परत मात्र आलीच नाही. आली ती फक्त त्यांची बातमी. या कीर्तनाच्या कार्यक्रमामुळे आम्ही बरेच फिरत असतो तेव्हा वडिलांचं तोंडही न बघायला मिळालेला मुलगा म्हणतो, महाराज खूप कष्ट केलं होतं हो आमच्या वडिलांनी. रात्रीचा दिवस करून काबाड कष्ट करून आम्हाला लहानाचं मोठं केलं, शिक्षण दिलं. स्वतः दिवस उपवासी राहून आम्हाला 2 घास भरून शिक्षण दिलं, संस्कार दिलं, मोठं केलं आणि नोकरी लावली. आणि आता तर कुठे त्यांच्या आयुष्यात सुखाचे दिवस आले होते तर का हो त्या देवाला बघवलं नाही. तर कुणी म्हणतं, महाराज प्रत्येक सुख दुःखात लक्ष्मणासारखी सावली धरणारा माझा भाऊ गेला. कुणी म्हणतं सावित्री सारखी माझी पत्नी गेली. परंतु आजपर्यंत मरणाच्या बाबतीत कुणाचा सुद्धा वशिला चालला नाही आणि इथून पुढे कुणाचा चालणार सुद्धा नाही. तसं जर असतं तर अर्जुनासारखा श्रेष्ठ धनुर्धर, देवाचा भक्त, मित्र, सखा, जीवलग, वीर ज्याचा बाप होता आणि प्रत्यक्ष भगवान परमात्मा कृष्ण ज्याचा मामा होता त्या अवतारी अभिमन्यूला सुद्धा जावं लागलं. सांगेन मी तुम्हाला अमरत्वाचं वरदान लाभलेला ज्याची लंका सोन्याची होती, इंद्रजितासारखा ब्रह्मांडाचा विजेता मुलगा होता. इतकंच नाही तर देवांचा राजा इंद्र चंद्र वरुण ज्यांच्या घरी धुनी भांडी करायला होत्या
देव सूर असुर ज्यांच्या घरी धुनी भांडी करायला होत्या त्या राजा रावणाला सुद्धा जावं लागले. इतकंच काय, अरे जगन्माता सीता ज्याची सून होती, ब्रह्मांडाचा धनी प्रभू रामचंद्र ज्याचा मुलगा होता आणि देवांचा राजा इंद्र ज्याचा मित्र होता, त्या राजा दशरथाला सुद्धा जावं लागले. दादा जावं लागले. येथ नाही उर आले अवतार, जीव किती आपली प्रिय व्यक्ती आपल्याला सोडून कधीच जाऊ नये असं सर्वांनाच वाटत असतं, परंतु कुणाचं जाणं हे तुमच्या आमच्या हातात नाही. कारण हे मृत्यू लोक आहे आणि इथला एक नियम आहे, जो जीव इथं जन्माला आलेला आहे त्या प्रत्येक जीवाला कधी ना कधीतरी इथून पुढच्या प्रवासाला जावंच लागणार. जो खाटीवरती आलाय तो ताटीवरती एक दिवस जाणार आहे. ज्याचं बारसं झालंय त्याचं 1300 एक दिवस होणार आहे आणि ज्याचा जन्म झालाय त्याचा मृत्यू एक दिवस. जाईल त्यास काळोबा खाईल, ज्याचा जन्म झालाय त्याचा मृत्यू एक दिवस होणार आहे. तसं जरी असलं तरी आई वडिलांच्या म्हातारपणात त्यांचा असणारा आधाराची काठी म्हणजे त्यांचा तरुण मुलगा कधीच जाऊ नये. स्त्रीच्या तारुण्यातीचं कुंकू कधी जाऊ नये आणि मुलांच्या लहानपणी त्यांची सावली असणारे त्याचे आई वडील कधी जाऊ नये, कारण ते दुःख पचवणं फार अवघड असतं. महाराज विठ्ठल विठ्ठल देवानं गोदाबाई निवृत्ती गुले या आजींना 72 वर्ष आयुष्य दिलं. देवानं दिलेलं आयुष्य जरी कमी जास्त असलं ना तरी त्यांनी मिळालेल्या आयुष्यामध्ये येऊन काय कमवलं असं जर मला कोणी विचारलं तर मी नक्कीच सांगेन की आज
माझ्या समोर ही एवढी माणसं बसलीत ना, ही सर्व माणसं त्यांच्या आयुष्यातील सर्वात मोठी कमाई आहे महाराज. अरे कोण कुठे कधी किती दिवस जगला याला महत्व नाही, तो कसा जगला आणि या समाजासाठी त्या व्यक्तीचं योगदान काय यावर ठरतं की ती व्यक्ती काय होती. या समाजात अशीही काही माणसं आहेत की त्या व्यक्तीला समोर पाहिल्याबरोबर समोरची व्यक्ती म्हणते ही पिढा कधी जाते कुणास ठाऊक. आणि त्याच समाजात अशीही काही माणसं असतात ती सर्वांच्या सुखदुःखात सहभागी होतात, सर्वांची काळजी करतात आणि अशीच माणसं सर्वांना हवी हवीशी वाटतात. अशीच काही माणसं देवाला सुद्धा हवीशी वाटतात, आवडतात. म्हणूनच की काय, जो आवडे सर्वांना तोची आवडे देवाला. म्हणूनच की काय, अशा लोकांना आयुष्य फार कमी असतं महाराज. विठ्ठल विठ्ठल. खरं तर आजचा दिवस हा वर्ष श्राद्धाचा दिवस, याला आत्ममुक्ती दिन असे म्हणतात. जेव्हा या देहरूपी कुडीतून आत्मा संक्रमण करतो तेव्हा त्याला आपण मृत्यू म्हणतो. आणि एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर जेव्हा आपण त्या देहावर अग्नी संस्कार करतो तेव्हापासून त्या व्यक्तीचा आत्मा जीव पहिले 3 दिवस त्या घरात वावरत असतो आणि काय करतो, आपल्या मुला लेकरांना पाहत असतो. तिसऱ्या दिवशी माती किंवा सावडणे झाल्यानंतर तो आत्मा त्या परिसरामध्ये वावरत असतो, परंतु गावच्या वेशीच्या आतमध्ये. आणि काय करतो, कुठं असतो तो, तर तो आपल्या शेतीवाडी, मित्रमंडळी, नातेवाईक इथे. आणि जेव्हा आपण त्या व्यक्तीचं 13वा उदकदान, तर्पण, पिंडदान करतो तेव्हापासून ते आजच्या या वर्ष श्राद्धाच्या दिवसापर्यंत तो आत्मा या विश्वाच्या अनंत पोकळीमध्ये भटकत असतो. आता तो का भटकत असतो, कसा असतो त्याचा प्रवास आणि त्याला वाटेत कोणत्या कोणत्या परीक्षा द्याव्या लागतात याबद्दल मी पुढे सांगेन, जेवढी मला माहित आहे तेवढी किंवा वाचनात आली. ज्यांना जास्त हवी असेल त्यांनी गरुड पुराण वाचावं आणि जर वाचायलाच जमत नसेल तर मोबाईलवर युट्यूबला सर्च करा. दिवस दिवस त्या मोबाईलवर गेम खेळत बसण्यापेक्षा हे काम करा. विठ्ठल आपलं काय चाललं होतं, या सर्वांचा पुरावा म्हणजे गरुड पुराण. गरुड पुराणात या विषयीची विस्तृत माहिती मिळते. ती अशी की हिंदू धर्मानुसार, शास्त्रानुसार प्रत्येक जीवाच्या जन्माच्या आधीपासून त्याच्यावर काही संस्कार केले जातात. त्याचं कारण असं की ज्याप्रमाणे नदी वाहते, कशासाठी, बरं ती वाहत असताना जगातील सर्व घाण कचरा घेऊन सोबत वाहत असते. अनेक तीर्थक्षेत्रे पवित्र करत करत अनेकांची पाप धुवून टाकत ती वाहत असते. काही ठिकाणी धरणामधून आपण ते पाणी शेतीपर्यंत पोहोचवतो आणि काही ठिकाणी धरणांमधून वीज निर्मिती देखील केली जाते आणि शेवटी जाऊन ती सागराला मिळते. पण माझा प्रश्न हा होता की नदी वाहते कशासाठी, सांगा. कशासाठी, पोहण्यासाठी. वा छान, विनेकरी बाबा. कशासाठी नदी वाहते, ती सागराला भेटण्यासाठी. फक्त वाटेत आपण तिचा वापर करून घेतो. मला सांगा, सागराला भेटल्यानंतर ती तिथून पुढे कुठे जाते का, नाही. ज्याप्रमाणे नदीची वाहणी हे सागराला भेटण्यासाठी, त्याचप्रमाणे या जीवाचा प्रवास हा ईश्वर प्राप्तीसाठी. आणि ईश्वर प्राप्तीचा प्रवास करत असताना तो मार्ग सोपा, सुकर व सरळ व्हावा यासाठीच प्रत्येक मनुष्यावर 16 संस्कार. समजलं ना, तुम्ही जागे आहात ना. कीर्तन समजतंय का डोक्यावरून जातंय, समजतंय. विठ्ठल विठ्ठल. आता ते 16 संस्कार काय आहेत ते पुढील प्रमाणे. त्यातला
देव, अग्नी, ब्राह्मण आणि आप्तस्वकीय यांच्या साक्षीने व आशीर्वादाने विवाह संस्कार झाल्यानंतर, देवदर्शन 16वी झाल्यानंतर खऱ्या अर्थाने नवविवाहित पती पत्नी हे तन मनाने एकत्र येतात आणि तेव्हा पतीकडून पत्नीच्या उदरामध्ये नवीन वंशवृद्धीसाठी एक अंकुर जीव निर्माण होतो, यालाच गर्भधान संस्कार म्हणतात. दुसरा पुंसवन संस्कार. जेव्हा काही दिवसानंतर त्या स्त्रीला आपण गरोदर आहोत हे माहित होतं, तेव्हा 5 सुवासिनी स्त्रिया तिला हळदी कुंकू लावतात, तिची ओटी भरतात आणि तिला ओवाळतात, याला पुंसवन संस्कार म्हणतात. तिसरा क्रिया संस्कार. आईच्या पोटातील जीवाला जेव्हा 4था महिना चालू होतो तेव्हापासून त्या जीवाला अवयव फुटत असतात आणि तेव्हापासूनच तो जीव अनुकरण करायला सुरुवात करतो. मग आपला बाळ शूरवीर व पराक्रमी उपजावा, त्याला संस्कार घडावेत म्हणून त्याला गीता भागवताचे श्लोक, शूरवीरांच्या गोष्टी सांगितल्या जातात. हे सर्व ती आई करते आणि तो जीव त्या आत पोटामध्ये अनुकरण करत असतो. हे सर्व संस्कार कैयदूने आपल्या बाळ भक्त प्रल्हादावर आणि सुभद्राने अभिमन्यूवर केले होते. आता तिसरा सीमंतायन संस्कार. 7व्या महिन्यात त्या स्त्रीला देशाच्या, राज्याच्या किंवा गावाच्या सीमा दाखवल्या जातात. त्याचा मुख्य उद्देश हा नदी दर्शन, देव दर्शन हा असतो. परंतु आपल्याकडे काय होतं महिला मंडळ, डोहाळ जेवणच होत. हा सीमोदयन संस्कार. आता 5वा जात कर्म संस्कार. जुन्या काळात 8व्या महिन्यातच बाळाच्या जन्माची पूर्वतयारी म्हणून बाजारातून एक मडकं आणलं जायचं, त्याची नदीवरती पूजा करून त्याचा एक तुकडा बाळाची नाळ कापण्यासाठी घरामध्ये आणून ठेवला जायचा, याला जात कर्म संस्कार म्हणतो. आता किती झाले? 5 संस्कार. हे 5 संस्कार जीव आईच्या पोटामध्ये असतानाच त्याच्यावर केले जातात. आता बाळाच्या जन्मानंतरचे 4 संस्कार. त्यातला पहिला म्हणजे नामकरण. हा संस्कार सर्वांवर होतो, ज्याला आपण काय म्हणतो? बारशी म्हणतो. जीव जन्माला आल्यानंतर त्याला काहीतरी नाव असावं म्हणून मुलगा असेल तर उजव्या कानात आणि मुलगी असेल तर डाव्या कानात त्या बाळाची आत्या, मामी त्या बाळाला नाव सांगतात, त्याला नामकरण संस्कार म्हणतात. दुसरा सूर्यावलोकन संस्कार. 6व्या महिन्यानंतर प्रथमच त्या स्त्रीला व बाळाला घराबाहेर पडताना सर्वप्रथम सूर्याचं दर्शन घडवलं जातं आणि सांगितलं जातं की आजपासून तुझ्या सर्व कार्याचा साक्षीदार हा सूर्य असेल, म्हणूनच तू या सूर्यासारखे तेजस्वी व पराक्रमी व्हावेस, याला सूर्यावलोकन संस्कार म्हणतात. आता अन्नप्राशन संस्कार. 7व्या महिन्यानंतर त्या बाळाची भूक वाढत असते. आईचं दूध पुरलच असं नसतं, म्हणून त्याला बाहेरचं खाऊ घालण्यासाठी दूध किंवा दह्याचा घास भरवला जातो, याला अन्नप्राशन संस्कार म्हणतात. आता 4था चुडाकर्म, यालाच जावळ काढणे म्हणतात. हे 4 संस्कार मुलांच्या लहानपणीच त्याच्यावर केले जातात, म्हणजे वय वर्ष 3 ते 12 वर्षांपर्यंत. त्यानंतरचे पहिला कर्णवेध संस्कार म्हणजे कानटोचणे, याने बाळाची प्रतिकार शक्ती व सहनशीलता वाढते. दुसरा उपनयन, ज्याला आपण मुंज किंवा व्रतबंध म्हणतो, शक्यतो हे ब्राह्मण कुळात होतं. तिसरा केशान संस्कार. केशान संस्कार म्हणजे गोदान करणे. त्या बाळाच्या हातून गायी दान दिल्या जातात आणि त्याला दानाबद्दल महत्व सांगितलं जात, याबद्दल मी पुढे सांगेन. आता वेदारंभ म्हणजे त्या मुलाला शिक्षण मिळावे म्हणून पाठीवर ओम किंवा आई असं त्याला लिहायला शिकवलं जातं, याला वेदारंभ म्हणतात. आता किती झाले? पहिले 5, दुसरे 4 आणि तिसरे 4. किती झाले? 5 + 4 + 4 किती झाले? 13. राहिले किती? 3. ते पहिला समावर्तन. पूर्वीच्या काळी गुरुकुल शिक्षण पद्धती होती, म्हणून शिष्य आपली संपूर्ण विद्या घेऊन मोठा झाला
आणि आपल्या गुरूंची आज्ञा घेऊन घराकडे परत निघाला की गुरुजी त्याला आशीर्वाद देत आणि तुझे वर्तन समाजासाठी योग्य असे असावे असं म्हणून यशस्वी भव असा आशीर्वाद द्यायचे. यालाच समवर्तन संस्कार म्हणतात. दुसरा विवाह संस्कार. आपला मुलगा मोठा झाला, आई वडिलांच्या कामात मदत करू लागला किंवा तो स्वतःच्या पायावर उभा राहिला की आई वडील त्याच्यासाठी योग्य अशी मुलगी शोधून त्यांचा विवाह लावला जातो. हा झाला विवाह संस्कार आणि हा संस्कार सर्वांवर होतो. आणि शेवटचा संस्कार तो सुद्धा सर्वांवर होतो, फक्त तो आपल्याला माहीत नसतो. त्याचं कारण म्हणजे तेव्हा आपण या मृत्यू लोकातून निघून गेलेलो असतो आणि तो संस्कार म्हणजे अग्नी संस्कार. ज्या पंचमहाभूतांकडून हा देह उसना आणलेला आहे, ज्याची त्याला परत करता यावा म्हणूनच हा सगळ्यात शेवटचा संस्कार तो म्हणजे अग्नी संस्कार. कळलं नसेल तर सोप्या भाषेत सांगते. जसं की आज इथं कीर्तन आहे, कीर्तनासाठी लागणारं साहित्य मृदुंग, टाळ, विणा, मंडप, स्पीकर हे सर्व साहित्य या परिवाराने कोणाकोणाकडून तरी उसनच आणलं असेल, बरोबर आहे ना. मग कीर्तन झाल्यावर हे ज्याची त्याला परत करायचं का इकडेच विकून टाकायचं. तसंच पृथ्वी, अग्नी, आप, तेज, वायू आणि या पंचमहाभूताकडून आणलेला हा उसना देह ज्याची त्याला परत करता यावा म्हणूनच प्रत्येकावर शेवटचा संस्कार तो मनुष्याच्या आयुष्यातला सगळ्यात शेवटचा संस्कार असतो, तो म्हणजेच अग्नी संस्कार. विठ्ठल विठ्ठल. आता पहिले 5 संस्कार बाळाईच्या पोटामध्ये असताना त्याच्यावर केले जातात. दुसरे 4 संस्कार आई वडील गुरुजी सोनार मिळून त्या बाळावर करत असतात. तिसरे 4 संस्कार तेही गुरुजी सोनार समाज मिळून करत असतो आणि शेवटचे 3 संस्कार तेही समाज गुरुजी मिळून आई वडील मिळून करत असतात. किती झाले? 5 अधिक 4 अधिक 4 अधिक 3 झाले किती? 16. मग हे सर्व संस्कार ज्यांच्यावर झाले त्यांनी हात वर करा बरं. त्यांना माझ्याकडून 1 रुपया बक्षीस. कुणी नाही. तुम्ही म्हणाल महाराज आम्हाला कसं माहित असणार? उत्तर आहे माहित नाही, परंतु 3 संस्कार मात्र सर्वांवर होतात. ते कोणते? नामकरण, विवाह आणि अंत्येष्टी. हे 3 संस्कार सर्वांवर होतात. मग 16 मधून 3 गेले, राहिले किती? 13. म्हणूनच प्रत्येक मनुष्याचा 13वा करतात. याला अपवाद आहे. ब्रह्मचारी लोकांचा 13वा नाही तर 14वा करतात. जरी कुणाला वाटलं की आपण 13वा वगैरे काही करायचं नाही, त्यांनी ऐका, अग्निसंस्कारानंतर आपण जो जीवखडा ठेवतो का, तो जीवखडा नव्या वस्त्रामध्ये बांधून 13 दिवस घरामध्ये लावलेल्या समयी समोर ठेवला की 13 दिवसात 13 संस्कार त्या जीवावर आपोआप घडले जातात. म्हणूनच 16 संस्कार. विठ्ठल विठ्ठल. तुम्ही म्हणाला आता हे सगळं का करायचं? तर जीवन एक प्रवास आहे. बसायचा स्टॉप जन्म आणि उतरायचा स्टॉप मृत्यू. आणि हे घडले जाणारे संस्कार म्हणजे तिकीट आहे. मला सांगा, आपण पंढरपूरला निघालो, एसटीत बसलो आणि जर आपण तिकीटच नाही काढलं तर आपण पंढरपूरला पोहोचू का? पोहोचू का? नाही. कंडक्टर आपल्याला मध्येच खाली उतरून देईल ना. एक विनोद आठवला. आमच्या गावामध्ये एक छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका करणारा एक व्यक्ती राहतो. दाढी, केस, वेश, टोपी अगदी तसंच, आणि नेहमी तो त्याच वेशात असतो. कुठं हॉटेलात गेला, चहा पिला आणि मालकाने पैसे मागितले, याचं ठरलेलं उत्तर तो म्हणायचा, नशीब समजा स्वतः राजांचे पाय तुमच्या हॉटेलला लागलेच, असं म्हणायचं आणि निघून जायचं. ते पण पैसे न देता. पानपट्टीवर गेला, काही घेतलं, पैसे मागितले,
कुठं जरी गेला काहीही घेतलं आणि पैसे जर मागितले याचं ठरलेलंच उत्तर तो म्हणायचा नशीब सांगा स्वतः राजांचे पाय तुमच्या दुकानाला लागले. असंच एक दिवस तो माळशिरस तालुक्याला निघाला आणि गाडीत बसला. आता पुढे आहे माळशिरस तालुक्याचा एसटी डेपो आहे अकलूज आणि त्या अकलूज एसटी डेपो मध्ये आमचे नाना पण ड्रायव्हर म्हणून काम करतात आणि त्यांच्या सोबतच सुनील बुधावले गाव धायगाव हे सुद्धा तिथं काम करतात. तिथं कंडक्टर सुनील बुधावले म्हणजे अगदी सेम टू सेम संभाजीराजांची भूमिका करणारे अमोल कोल्हेच माहित आहेत ना. अगदी सेम टू सेम काहीच फरक नाही. मग हा आमच्या गावाला बसला एसटीत आणि तिकीट न काढताच गप्प. मग बुधावले साहेबांनी तिकीट तिकीट म्हणून 4-5 वेळा आवाज दिला पण हे महाशय गप्पच. आता मला सांगा आपले राजे असे होते का? माझ्या स्वराज्यातील राज्यातील एक गवताची काडी सुद्धा कधी कुणाकडे गहाण राहिली नाही पाहिजे असं म्हणणार आपलं राजे कुठं हे कुठं. तेव्हा बुधावले साहेबांनीच विचारलं कुठं जायचंय? तो म्हणाला माळशिरसला. बुधावले साहेब म्हणाले द्या पैसे. तसं याचं ठरलेलं उत्तर. तो म्हणाला नशीब सांगा स्वतः राजांचे पाय तुमच्या एसटीला लागले. तशी बुधावले साहेबांनी जोरात बेल मारली आणि राजेंना म्हणाले राजे या पुढे तुमचा रायगड आला. मग काय उतरावंच लागलं ना. जाताना ते म्हणाले युवराज तुमचं हे वागणं बरोबर ना. हो विठ्ठल विठ्ठल जीवनरूपी प्रवासात आपण जर तिकीटच नाही काढलं तर आपल्याही रायगड मध्येच हल्ली जातात काही जण चुकून पण सगळेच नाही जाऊ शकत. म्हणून हे 16 संस्कार महत्वाचे. बरं यामधले काही संस्कार राहिले असतील तर तो दोष दूर करण्यासाठी काही विधी आहेत. त्यामध्ये 10वा 13वा उदकदान तर्पण पिंडदान वर्षश्राद्ध हे विधी केले जातात. म्हणूनच 16 संस्कार विठ्ठल करतात. आई वडिलांनी आपल्यावर संस्कार योग्य मोठं लहानाचं मोठं करणं हे आई वडिलांचं कर्तव्यच आहे. भलेही त्यांनी त्यांच्या हौसे खातर हे सगळं केले असते परंतु आई वडिलांनी मुलांचा मोठं होईपर्यंत सांभाळ केला संस्कार दिले म्हणजे आपल्यावर आई वडिलांचे उपकारच झाले नाही का? बरोबर आहे का महाराज? बरोबर आहे का? आपण लहानाचं मोठं होईपर्यंत आपला सांभाळ केला आपल्यावर सर्व संस्कार केले म्हणजे आपल्यावर आई वडिलांचे उपकारच झाले. बरोबर का? बरोबर का? उत्तर आहे नाही. मी म्हणेन नाही कारण आई वडिलांचं ते कर्तव्यच होतं असतं आणि राहील. आज मी जगापेक्षा वेगळं सांगणार आहे. बघा आई वडिलांनी आपल्याला लहानपासून मोठं होईपर्यंत आपला सांभाळ करणं संस्कार करणं जसं त्या आई वडिलांचं कर्तव्य आहे तसंच आई वडिलांच्या म्हातारपणात त्यांना योग्य सन्मान देणं त्यांची सेवा करणं सांभाळ करणं आणि आई वडिलांच्या मृत्यू पश्चात त्यांचे अंत्येष्टी उदकदान तर्पण पिंडदान 13वा मासिक हे करणं मुलांचं काय आहे कर्तव्यच आहे. पैशाने काय मिळेल? पैशाने सर्व काही मिळेल पण आई सारखा स्वर्ग आणि बापा सारखी सावली पैशाने काय मिळेल? सगळं काय मिळेल. सत्ता गेली प्रयत्न करा पुन्हा मिळेल. आपल्या आयुष्यातील थोडीफार संपत्ती गेली कष्ट करा पुन्हा मिळवता येईल. बंगला गेला पुन्हा नव्याने बांधता येईल. गाडी गेली तर पुन्हा नव्याने घेता येईल परंतु आई वडील जर निघून गेले ना तर पुन्हा कशाने सुद्धा मिळवता येत नाही. आज ज्याच्या जवळ त्याचे आई वडील जिवंत आहेत त्याच्यासारखा श्रीमंत या जगात दुसरा
कुणीच नाही. परंतु एकदा का आपल्या आयुष्यातून आई वडील जर निघून गेले ना, तर त्यांनी समजून जायचं आपल्यासाठी मायेचा प्रेमाचा समुद्र आटला. गए हुए कभी आते नहीं, लेकिन उनकी याद आती है. अरे आया है सो जाएगा राजा रंग फकीर. कितने सिंहासन चढ़े, कितनों ने पहने जंजीर. विठल विठल करत होते म्हणून आम्ही पण करतो. हे झालं साधं उत्तर. परंतु कोणतंही काम करायचं डोळसपणे अंधपणे नाही. कारण काही गोष्टींचा आपला अभ्यास नसल्यामुळे काही लोक त्याला अंधविश्वास सुद्धा म्हणतात. तर आता का करायचं वर्ष श्राद्ध नीट आहे का? शास्त्रानुसार हिंदू धर्मानुसार प्रत्येक गोष्टीला काही ना काहीतरी कारण काहीतरी शास्त्र आहे. आणि शास्त्राशिवाय केलेली कोणतीही गोष्ट त्या गेलेल्या जीवाच्या आणि आपल्याही उपयोगाला येत नाही. म्हणून आता वर्ष श्राद्ध का करायचं तर 13व्या नंतर त्या जीवाच्या प्रवासाला सुरुवात होते. तो प्रवास असतो धर्म दरबाराकडे आणि जात असताना त्याला वाटेत वैतरणी नदी भेटते. ती नदी पाण्याची नसते. ती नदी असते मलमूत्र कृमी कीटक रक्त मांस यांनी भरलेली. आणि त्या जीवाला त्या नदीपर्यंत जाण्यासाठी 48 दिवस लागतात. आणि त्याला ती नदी पोहून पलीकडे जायची असते पण जाता येत नाही. का तर आता रस्त्यावर पडलेल्या घाणीत जर आपला पाय भरला तर आपण 35 वेळा तरी तोंड वाकडं करतो. मग ती घाणींनी भरलेली नदी पोहून पलीकडे जायची कशी? ती नदी खूप मोठी असते. तिला माया नदी भाऊ नदी असेही म्हणतात. आणि ती नदी पार करण्यासाठी जीवाला 39 दिवस लागतात. आता मला सांगा कोण कोण सहज पलीकडे जाऊ शकतं? कोण कोण जाऊ शकतं? कोणीच नाही. पण तिथं एक मार्ग आहे. त्या नदी शेजारी एक कामधेनू नावाची गाय असते आणि ती गाय त्याच जीवाला नदी पार करण्यासाठी मदत करते. कोणत्या? तर ज्याने कधीतरी आयुष्यात चुकून कधीतरी गायची सेवा केली असेल किंवा गाय दान दिली असेल तर ती त्याच जीवाला मदत करते. आता नदी पार केल्यानंतर तो जीव धर्म दरबारात पोहोचतो. आता दिवस किती झाले? पहिले 13, नदीपर्यंत येण्याचे 48 आणि नदी पार करण्याचे 39 दिवस किती झाले? 100 बरोबर. धर्म दरबारात पोहोचल्यानंतर आपलं कर्म पाप पुण्य यांचं वकीलपत्र चित्र आणि गुप्त या 2 वकिलांकडे असत. तेव्हा ही केस तिथं 265 दिवस तिथं चालत असते. मग आता दिवस किती झाले? 13 अधिक 48 अधिक 39 बरोबर 100 आणि हे 265 किती झाले? 365 दिवस. आणि आपल्या एका वर्षात दिवस किती? 365. म्हणूनच करायचं ते वर्ष श्राद्ध. अजून सोपं सांगू का? मासिक अन्नदान का करायचं तर आमचे पूर्वज करत होते म्हणून आम्ही पण करतो. हे झालं साधं उत्तर. परंतु आपल्याला माहित पाहिजे अन्नदान मासिक का करायचं. नाहीतर आपली मुलं सुद्धा आपला 10वा 13वा आणि वर्ष श्राद्ध एकाच दिवशी घालचे. म्हणून तरी ऐका अन्नदान का करायचं? तेव्हा अग्निसंस्कारानंतर तो जीव महिन्यातून एकदाच जेवण करतो किंवा त्याला महिन्यातून एकदाच जेवण दिलं जात. परंतु त्या जीवाच्या मुला नातवंडाने तेव्हा त्या जीवाच्या मुला नातवंडाने मृत्यू लोकांमध्ये त्यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ एक माणूस जीव घातला तर त्याचा पुण्य तिथं मिळतं. त्याला आपण मासिक म्हणतो. ज्यांनी जिवंतपणी अन्नदान केलं असेल तर त्यांचं मासिक नाही घातलं तरी सुद्धा चालतं. आज तो गोदाबाई निवृत्ती बोले या आजींचं वर्ष श्राद्ध आहे. परंतु त्यांनी जिवंतपणीच रस्त्याने एखादा भिकारी निघाला गरीब निघाला तर त्यांना जेव घातलं पाणी दिलं प्रत्येकाची सेवा करण्याचं त्यांनी काम केलेलं आहे. म्हणून त्यांचं मासिक वर्ष श्राद्ध म्हणजे मासिक नाही घातलं तरी सुद्धा चालत असतं. याला काही पुरावा आहे का?
पुरावा आहे पण महाभारतात. आता दान म्हटलं की त्याचं नाव सगळ्यात घेतलं जातं. तो म्हणजे कोण? दानशूर कोण होता? कोण? कर्ण. कर्णासारखा दानशूर आजपर्यंत झाला नाही आणि इतर पुढे होणार सुद्धा नाही. युद्धामध्ये मारल्यानंतर त्याला तिथं भूक लागली. भूक लागल्यानंतर तो जेवायला काहीतरी दे म्हणून मागू लागला. कर्णाला जेव्हा सद्गती प्राप्त झाली, सद्गती प्राप्त झाल्यानंतर जेव्हा तो स्वर्गात गेला, स्वर्गात गेल्यानंतर त्याला तिथं राहण्यासाठी एक सुवर्ण महालच मिळाला. इतकंच काय, अन्नधान्य कपडे सगळं काही सुवर्णाचंच होतं. ही तक्रार घेऊन कर्ण इंद्राकडे गेला. तेव्हा इंद्राने कर्णाला सांगितलं की तू आयुष्यभर फक्त सुवर्ण दानच केलंय म्हणून तुझ्या बाबतीत असं झालंय. तू इतर गाई चारा वस्त्र पाणी अन्नदान कधी सुद्धा दान केलेलं नाही. तेव्हा कर्णाने इंद्राला यावर उपाय विचारला. तेव्हा इंद्राने सांगितलं की तुला जेवायला तर मिळणार नाही, परंतु मृत्यूलोकामध्ये असताना तू एक काम चांगलं केलं होतं. ते म्हणजे तुझ्या घरी येणाऱ्या प्रत्येक याचकाला अन्नदान म्हटलं की तू एका बोटाने युधिष्ठिराचे घर दाखवायचं. त्याची पुण्यही तुझ्याकडे आहे. तू काय कर तर ज्या बोटाने तू युधिष्ठिराचे घर दाखवायचा ते बोट तोंडात धर, तुझी भूक भागेल. हे महाभारत सांगतो. बघा, ज्याने आयुष्यभर फक्त दानच केलंय त्याला स्वतःच बोट चोखून भूक भागवावी लागली. मग आपली गत काय होईल याचा विचार न केलेलाच बरा. विठ्ठल विठ्ठल प्रत्येक महिन्याला आपण पितृ मासिक घातलं, असं 12 महिने घातल्यानंतर त्या तिथीला वर्ष श्राद्ध येतं आणि त्या दिवशी चित्र आणि गुप्त हे आपल्या कर्माचा लेखाजोखा धर्मासमोर मांडतात. आपण आयुष्यभर केलेलं पुण्य वजा झालेलं पाप बरोबर विचार करून पुढची गती मिळते. पापाचा साठा जास्त असेल तर अधोगती आणि पुण्याचा साठा जास्त असेल तर सद्गती. जे असेल ते भोगावंच लागतं. परंतु तिथं काही थोडंफार पुण्य कमी पडत असेल तर ते आजच्या दिवशी त्या जीवाच्या मुलांना तोंडाने केलेलं अन्नदान वस्त्रदान ज्ञानदान याचं पुण्य त्यांना तिथं घेता येतं. तर ते जर आपण श्रद्धेने केलं तर पितर आपल्यावर संतुष्ट होतात आणि आशीर्वाद देतात. तुका म्हणे पितृ आशीर्वाद देती कल्याण इच्छिती त्यांचे सर्व. विठ्ठल विठ्ठल का सोम सूर्यादी ग्रहणे करती करविती पार्वणे का माता पिता मरणे अंकित जय. दिवस आई वडिलांच्या मृत्यूनंतर 1 वर्षाने जो पुण्य काळ येतो, पर्व काळ येतो, तो पुन्हा कधीही मुलांच्या आयुष्यामध्ये येत नाही. म्हणून त्या दिवशी ज्या ज्या प्रकाराने पुण्य करता येईल ते पुण्य आपण केलं पाहिजे. कारण लक्षात ठेवा, तेच पुण्य, फक्त तेच पुण्य आपण आपल्या पितरांना अर्पण करू शकतो. पुढे तुम्ही कितीही पुण्य कमवलं तर ते आपल्या पितरांना अर्पण करता येत नाही. ते पुण्य आपल्यासाठीच राहतं. म्हणून वर्ष श्राद्ध विठ्ठल विठ्ठल. मग हे झालं शास्त्रीय कारण. तुम्हाला पटेल असं दुसरं सांगते. आता हे अन्नदान ज्ञानदान कीर्तन वर्ष श्राद्ध यांचा फायदा कुणाला होतो? जे आपल्यातून निघून गेले त्यांना की आपल्याला? कोणाला सांगा. तुम्ही जर असे गप्प राहिलात ना तर मी कितीही बडबड केली तर त्याचा काही फायदा होणार सांग. उत्तर आहे दोघांना. कसा? तर जे आपल्यातून निघून गेले त्यांना योग्य गती आणि आपल्याला योग्य विचार योग्य रस्ता आणि हे सगळं जर निष्ठेने श्रद्धेने केलं तर त्यांचे आशीर्वाद. बरोबर ना? म्हणूनच करायचं ते वर्ष श्राद्ध. यालाच श्रद्धा म्हणतात. विठ्ठल विठ्ठल. तरी त्यातून एखाद्याला वाटलं की आपण असलं वर्ष श्राद्ध वगैरे असलं काहीच करायचं
नाही तर नका करू, आमची थोडी बळजबरी नका करू, पण नाही केल्यावर काय होईल? आहा कटा कटा करी ती पितर वंशी दुराचारी पुत्र झालाय म्हणून नाराज होतात आणि त्यांच्या नावानं कटा बोट मोडतात. बोट मोडणं माहित आहे ना, बहुतेक यांना माहित आहे. मग काय केलेल्या कार्याचं समाधान लागत नाही, मन समाधानी राहत नाही, घरामध्ये मन लागत नाही. घर म्हणजे शेठचा महाल असू द्या, मग त्याची अवस्था सुद्धा अशीच असते. शेठच्या गळ्यात सोन्याची चेन पण जीवाला नाही चेन. शेठच्या घरात बसायला सोफा सेट, शेठच्या घरात चहाला कॉफीला कॉफी सेट, शेठच्या घरात डब्यांची सेट, हे सगळं असूनही शेठचं तोंड मात्र आपसेट. तेव्हा असं का होतंय? म्हणून ब्राह्मणाकडे जायचा सल्ला मिळतो. तेव्हा ब्राह्मण म्हणतात तुमचे पितर असंतुष्ट आहेत, पितृदोष आहे. उपाय नारायण नागबळी करावा लागेल, काल सर्प त्रिपिंडी. परंतु ते सोपं नाही. ज्यांनी ज्यांनी केले त्यांना विचार. बरं, पितृदोष ओळखायचा कसा? तर याला काही लक्ष नाही. एक, पोटी संतान नसणे, असलेले संतान गैरवर्तन असणे, अविवेके विलक्षण विचित्र येड्यासारखी हट्टी निष्ठुर उपजणे, मंद अंध अपंग संतती. दुसरं, घरात कोणतंही देवकार्य लग्न ठरलं की नेमक्या अडचणी येणे, घरात भांडणे निर्माण होणे, केलेल्या कार्याचं समाधान न लाभणे, नुकसान तोटा होणे. तिसरं म्हणजे घरात पुरेसं अन्न असूनही ते न पुरणे, केलेलं अन्न वाया जाणे, आणि वाया गेलेलं अन्न घराच्या बाहेर फेकलं तरी कोणीही पशु पक्षी प्राणी त्याला तोंड लावत नाही. तेव्हा नक्की समजून जायचं आपल्याला पितृदोष आहे. वाईट स्वप्न पडलं तरी समजून जायचं आपल्याला पितृदोष आहे. अरे बापरे, तुम्ही तर टेन्शन मध्ये आले. अय घुलेनगर, तुमच्या टेन्शनवर एक मात्रा देते, पण आधी भजन करा. विठ्ठल विठ्ठल. आपलं काय चाललं होतं एवढं जरी लक्षात ठेवलं म्हणजे झालं. मी पितृदोषाबद्दल सांगत होते आणि आपला विषय वाईट स्वप्न पडणं इथपर्यंत आला होता. परवा दिवशी सांगली तासगावला कार्यक्रमाला जाण्याचा योग आला. कार्यक्रम होता सप्ताहातला, त्यामुळं आम्ही वेळेच्या अगोदर त्या गावामध्ये पोहोचलो. मग ज्यांच्या घरी पंगत होती त्यांच्या घरी जेवणासाठी गेलो. जेवण केलं, स्वयंपाक छान झाला होता म्हणून आम्ही सुद्धा पोटभर जेवलो आणि बाहेर हवेला बसलो. तेव्हा ज्यांच्या घरी पंगत होती त्यांचा मुलगा धावतच आला आणि माझे पायच धरले आणि म्हणाला, महाराज मला वाचवा, महाराज मला वाचवा. मला पण काय कळेना की. मग मी म्हणाला, काय झाले? तेव्हा तो मुलगा म्हणाला, अहो मागच्या 8-10 दिवसापासून माझ्या स्वप्नात एक बाई येते. मी म्हणाला, बरं आहे की मग. अहो येते ती येते आणि वेडी बाई येते. तेव्हा तो म्हणाला, अहो येते ती येते, येडी येते आणि येऊन पण गप राहत नाही ना. स्वप्नात येते, स्वप्नात येऊन मला गुदगुल्या करते. तेव्हापासून माझी झोपच होय नाही, जाम वैतागून गेलोय महाराज. तेव्हा मग मी म्हणाला, यावर मी काय करू शकते? तेव्हा तो म्हणाला, मग तुम्ही महाराज कशाला झालाय? आता मला सांगा, माझा महाराज होण्याचा आणि स्वप्नातल्या त्याच्या त्या येडीचा काय संबंध आहे का? पण तो मुलगा काय पाय सोडायला तयारच होईल. मला वाटलं तो मुलगा हे असं काही सोडणार नाही, म्हणून मी पण जिद्दीला पेटले. तेव्हा त्याला म्हणाल, आजपासून तुझ्या स्वप्नात ती येडी बाई येणार नाही. तो मुलगा म्हणाला, आलीच तर? मी म्हणाले नाही येणार. तो मुलगा म्हणाला, नाही येणार कशावरून?
तुम्ही काहीतरी मला प्रसाद द्या. मग योगानेच आम्ही आदल्या दिवशी पंढरपूर दर्शनाला गेलो होतो. तेव्हा त्या पेढ्यांचा प्रसाद आमच्या जॅकेटच्या खिशामध्येच होता. मग हा मुलगा मला असं सोडणार नाही असं मला वाटलं. मग मी पण डोकं चालवलं, युक्ती केली आणि तो पेढ्यांचा प्रसाद त्याच्या हातावरती ठेवला आणि सांगितलं हा घ्या प्रसाद, पण पथ्य पाळावं लागेल. तो मुलगा म्हणाला तुम्ही सांगाल ते करेल, पण स्वप्नात ती येडीबाई येणार नाही. मी म्हणालो 100% ती वेडीबाई स्वप्नात येणार नाही, पण पथ्य पाळावं लागेल. तो मुलगा म्हणाला पथ्य काय आहे ते तरी सांगा. मी म्हणाला पथ्य एकदम सोपं आहे, फक्त झोपायचं नाही. विठ्ठल विठ्ठल काय उपाय आहेत का? उपाय आहे नारायण नागबळी, तो पण नाशिकला जाऊन. दुसरा ज्ञानेश्वर महाराज हरिपाठात सांगतो पुराण प्रसिद्ध बोलिले वाल्मिकी. घालवण्यासाठी उपाय आहेत. नामस्मरण, नामचिंतन हे उपाय आहेत. आणि खरं तर आज ते आजींचं वर्ष श्राद्धानिमित्त इथं ज्ञानदान, अन्नदान, वस्त्रदान घडतंय, परंतु सोबतच नामचिंतन. रामकृष्ण नाम सर्व दोष हरण, जड जीवा तारण, हरी एक विठ्ठल. मनुष्य कितीही मोठा झाला, विज्ञानवादी झाला,
चंद्रावर जरी गेला सुशिक्षित झाला तरी आजपर्यंत विज्ञानाच्या सहाय्याने रक्त तयार करू शकला, देहामध्ये प्राण निर्माण करू शकला नाही आणि स्वतःच जन्म मरण स्वतःच ठरवू शकला. अजून सुद्धा ते कोणाच्या हातात आहे? देवाच्याच हातात आहे. म्हणून शास्त्रानं जे सांगितलंय ते आपण केलं पाहिजे. आणि आपल्यातून निघून गेलेल्या आपल्या मोठ्या व्यक्तींचा आदर कृतज्ञता व्यक्त करायचा दिवस तो म्हणजे आजचा हा वर्ष श्राद्धाचा दिवस. आपण तो शुद्ध भावनेने निष्ठेने पार पाडला पाहिजे असं माझं प्रामाणिक मत आहे. विठ्ठल विठ्ठल